मित्रहो, आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे MS इन्फोला आपण सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व इतरांना शेअर करा, कारण आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। आज आपण चिखली या पावसाळ्याच्या रोगाबद्दल जाणून घेणार आहोत। पावसाळा लागला की पाणी, डबकी, चिखल यामुळे अनेक संसर्गजन्य रोग होण्यास सुरुवात होते। सर्दी, पडसे, खोकला, ताप, मलेरिया, निमोनिया यासारखे अनेक रोग होतात। याचबरोबर चिखली हा रोग बऱ्याच जणांना होतो। या रोगाबद्दल काही माहिती व उपचार जाणून घेऊया। पावसाळा म्हटलं की पाण्याची डबकी, चिखल हे ओघाने आलेच। बाहेर निघालो की पायाचा संपर्क चिखलाशी येतो। या चिखलात असलेल्या जीवाणूंचा संपर्क आपल्या पायाच्या त्वचेशी येतो। परिणामी जास्त प्रमाणात पायांचा संपर्क पाणी व चिखलाशी राहिल्याने पायाची त्वचा फुगून नरम पडते व येथून पुढे काही जंतू हे त्यात आपले घर करून राहतात। या जीवाणूंच्या हालचालीमुळे त्वचेला खाज सुटते व त्याचे रूपांतर पुढे जखमेत होते। या जखमांना आपण चिखल्या असे म्हणतो। प्रामुख्याने या चिखल्या बोटांच्या सांध्यामध्ये जास्त प्रमाणात होतात। यामुळे पायांच्या बोटांना असह्य वेदना होतात। यावर काही आयुर्वेदिक व कायमचा बरा करणारा आपण उपाय पाहूया। प्रथमतः काय काळजी घ्यावयास हवी हे पाहू। ज्यांना चिखल्याचा त्रास आहे त्यांनी पावसाळ्यात बाहेर अनवाणी जायचे टाळावे। चिखल, मातीचे काम झाल्यावर पाय स्वच्छ धुवावे व माती बोटांच्या सांध्यांना राहणार नाही याकडे लक्ष द्यावे। शक्यतो पायांच्या भेगा यांना डेटॉलने स्वच्छ करावे। चिखली झाली असल्यास उपाय: 1 वाटीमध्ये 10 ग्रॅम खोबरेल तेल, 10 ग्रॅम दळलेली हळद, 2 ते 3 ग्रॅम गंधक मिसळून त्याची पेस्ट बनवावी व तास दीड तास विश्रांतीच्या वेळी लावावी, म्हणजे चिखल्या बऱ्या होतात। धन्यवाद।